साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। काही दिवसांपूर्वी AIMIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे आले असता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेब यांच्या कबरीवर भेट देऊन तिथे फुले वाहून तेथे नतमस्तक झाले। ही घटना अत्यंत निंदनीय असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचा सर्वात मोठा अडथळा निर्माण करणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे, हे आमच्यासाठी वेदनादायी आहे। महाराष्ट्रातील अफजल खान आणि औरंगजेबाची थडगी शासनाने त्वरित उद्ध्वस्त करावीत, अशी मागणी क्षत्रिय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। काही दिवसापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे संभाजीनगर येथे आले आणि त्यांनी ज्या महाराष्ट्राला मातीमोल करायचा प्रयत्न केला, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याला त्रास देण्याचा काम केलं, जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा औरंगजेबाच्या कबरीवर येऊन फुले वाहून तिथं नतमस्तक झाले। महाराष्ट्राच्या आणि या हिंदुस्थानच्या दृष्टीनं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हे प्रकार जर असंच चालू राहिले तर राजकीय लोक, मग ते कोणत्या का जाती धर्माचे असना, मतासाठी तिथं जाऊन नतमस्तक होतील। भविष्यात यांना हुतात्मा केलं जाईल, देशभक्त केलं जाईल। तर आम्ही शासनाला विनंती केली, आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अफजल खानाचं थडगं आणि संभाजीनगरमध्ये असलेलं औरंगजेबाचं थडगं हे शासनानंच दोन्ही थडगे काढून नेस्तनाबूत करावेत। कारण परत हा वाद या देशामध्ये हिंदू मुस्लिमचा वाद उफाळला जाणार नाही आणि शांतता राहील। आणि असे येऊन जे काही माकडं बुद्धिभेद किंवा राजकारण करायचा प्रयत्न करतात त्यांना कुठलीही संधी मिळणार नाही। तर हे सगळे अशा प्रकारची ही दोन थडगे शासनानं, मग ते महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल, त्यांनी ही थडगी काढून टाकावीत। यावेळी क्षत्रिय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दास शेळके, महादेव कदम, निरंजन नवगिरे, RD जाधव, संभाजी शितोळे, राजेंद्र चव्हाण, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते।